सातारा जिल्ह्यातील एका सरकारी दवाखान्यामध्ये काम करत असलेल्या महिला डॉक्टर यांनी काही दिवसांअगोदर सुसाईड केली होती। जी डॉक्टर दररोज कितीतरी लोकांचे प्राण वाचवत असेल, कितीतरी लोकांची सेवा करत असेल, आणि या महिलेचा जीव एका पोलीस अधिकाऱ्यामुळे गेलेला आहे। तिच्या हातावरच्या लिहिलेल्या सुसाईड नोट होती, तिने आरोपींची स्पष्टपणे नावं नमूद केलेली होती की PSI गोपाल यांनी मागील 5 महिन्यापासून तिच्यावरती वारंवार बलात्कार केला आणि दुसरा अधिकारी प्रशांत बनकर यांनी तिचा मानसिक छळ केला। ही एक फक्त आत्महत्या नाहीये, तर हे एका कार्यप्रणालीचं अपयश आहे। हे दर्शवतं की महाराष्ट्रामध्ये महिला किती सुरक्षित आहे। लाडकी बहीणच्या नावावरती तुम्ही करोडो रुपये सरकारने वाटले, परंतु अशा आरोपींवरती सरकार काय ऍक्शन घेणार आहे हे जास्त महत्वाचं आहे। आरोपीने आता सध्याला सरेंडर केलेलं आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्यांना त्यांच्या पदावरनं सस्पेंड सुद्धा केलेलं आहे। पण बघण्याचं हे मित्रांनो की काही दिवसांनंतर हे सगळं मॅटर सॉर्ट आउट होणार आहे की मग गव्हर्नमेंट त्याच्यावरती काहीतरी स्ट्रिक्टली ऍक्शन घेणार आहे। आज आपण समाजाने, व्यवस्थेने आणि कायद्याने सरकारला एक प्रश्न विचारला गेला पाहिजे की महिला सुरक्षता फक्त तुमच्या भाषणातच आहे का? याच्यावरती कधी कठोर कारवाई करणार आहात? मागच्या महिन्यामध्ये साताऱ्यातीलच 14 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला होता आणि आता एका डॉक्टरावरती हे कधी थांबणार आहे?